समारंभासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवरांना मी मनपूर्वक अभिवादन करतो आणि खरंच खूप छान वाटतंय की इतका छान सोहळा जर कुठल्याही व्यवस्थापनाने आयोजित केला तर का नाही कुणीही प्रेरित होणार उत्तम कार्य करण्यासाठी. तर हे खूप खरंच म्हणजे आयोजकांचं सुद्धा खूप कौतुक आहे की त्यांनी या यशाची दखल घेऊन हा एक प्रेरणादायी सोहळा आमच्या सगळ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी, शाळेसाठी आयोजित केलेला आहे. अजून एक मला एक स्मरण करावेसे वाटते प्रेरणादायी की सोबत आत्ता आपल्यासोबत वाई तालुक्याचे विद्यमान गट शिक्षणाधिकारी, वाई पंचायत समितीचे इथे विराजमान आहेत. त्यांच्या समवेतच माजी गट शिक्षणाधिकारी सन्माननीय महामुनी साहेब यांची सुद्धा खूप प्रेरणा होती. माझी मुख्याध्यापिका सन्माननीय खडसरे मॅडम, त्यांचंही मी आज मनपूर्वक स्मरण करते. आणि खरं तर हा एक शिष्यवृत्ती हा एक सोहळा आहे 5 नंबरसाठी, जो सोहळा दरवर्षी आम्ही आयोजित करतो, खूप तयारी करतो. सोहळा का म्हणेल, कारण परीक्षा म्हटलं की थोडीशी निगेटिव्हिटी वाटते, पण ह्या परीक्षेला आम्ही सोहळा समजतो कारण त्या सोहळ्याच्या दृष्टीनेच आम्ही सगळेजण तयारी करत असतो खूप आनंदाने, वर्षभर न थकता. रोज नवीन काय करता येईल, रोज नवीन काय करता येईल, रोज एक दिवस गेला की दुसऱ्या दिवशी अजून नवा विचार, त्याचं इम्प्लिमेंटेशन. या पद्धतीनं ही प्रक्रिया वर्षभर सुरू असते आणि ते करताना खूप मनस्वी आनंद होतो. आणि हे सगळं असतं केवळ आणि केवळ शाळेचा आणि आपल्या शहराचा उत्कर्ष वाढावा यासाठी. ॲक्च्युली सगळ्यांनी सांगितलं म्हणजे मुलांना याची कल्पना आहे की हे कुणा एकटाच यश नसतं, ही एक टीमवर्क असतं. आणि याची जी टीम असते त्याच्यामध्ये 5वीच्या शिक्षकांसोबत जे खंबीरपणे वर्षभर प्रत्येक निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी असतात ते अधिकारी, आपल्या नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी सन्माननीय वाडेकर साहेब वर्षभर मार्गदर्शक म्हणून ते कार्यरत होते. त्यानंतर शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक, जितकी शिक्षकांना आस्था असते त्याही पेक्षा जास्त काळजी सरांना होती. मधून तर सर वर्गावर यायचे आणि म्हणायचे तुम्हाला काही वाटलं तर मला सांगा, मी एखादा गणिताचा तास घेतो. म्हणजे शिकवायला सुद्धा ते मागे सरत नव्हते. म्हणजे इतकं बारकाईनं लक्ष देणारं जर वरिष्ठ नेतृत्व शिक्षकांच्या पाठीशी असेल तर यश काने संपादन होणार. तशी आमची टीम होती. टीममध्ये सगळं टाइम टेबल वगैरे, कुठंही 1 मिनिट इकडच्या इकडे होऊ दिलं नाही आमच्या सन्माननीय जाधव मॅडम. इतकं परफेक्ट वर्षभराचं तासांचं नियोजन केलेलं, विषय वाटणी, तासाची वाटणी, कोणाला कमी तास नको, कोणाला जास्त तास नको, सगळ्यांना समान. कधी कोणाला काही, आम्ही सगळे लहान जे ज्युनियर्स होतो, मी असेल, कासवेद मॅडम, मुजावर मॅडम, धायगुडे सर, आम्ही सगळ्यांची मुलं छोटी छोटी. मग प्रसंगी जेव्हा समायोजनाची वेळ येईल तेव्हा धुरा सगळी आमची जाधव मॅडमच्या खांद्यावर असायची. तर खूप छान म्हणजे एकमेकांच्या सहकार्यानं, म्हणजे ती टीम असते ना, ती टीम इतकी छान असते तुम्हाला सांगते की त्या टीममध्ये प्लॅनिंग असतं, मॅनेजमेंट असतं, कोऑर्डिनेशन असतं आणि कोऑपरेशन तर जबरदस्त असतं, विदाऊट एनी ॲडजस्टमेंट. तर ह्या सूत्रांनी ती टीम बांधली जाते आणि एकच ध्येय ठेवून ती टीम आमची काम करत असते. या टीम सोबत सिनियर शिक्षक असतात. फक्त एक मार्गी न जाता शाळेतले जे सगळे शिक्षक आहेत ज्यांना अनुभव आहे शिष्यवृत्तीचा, ते मधनं येऊन काही अडचणी समजून घेणार, मार्गदर्शन करणार, वेळोवेळी सहकार्य करणार. की ही भावना फक्त आणि फक्त तुम्हाला इथेच पाहायला मिळेल शाळा क्रमांक 5 मध्ये. म्हणजे खूप कसोट्या आहेत या यशाच्या, असं सहज नाही मिळत यश, आणि ते मी अनुभवलं यावर्षी. खरं तर 5 नंबरमधली ही पहिलीच बॅच होती माझी. यापूर्वी मी नगरपालिका शाळा क्रमांक 10 मध्ये काम करत होते आणि 2019 नंतर मला मिळालेली ही पहिली 5वीची बॅच. आणि मी इतके छान अनुभव घेतले या बॅचमध्ये की कसं यशापर्यंत जाता येतं. फक्त गुणवत्ताधारक होणं एवढंच उद्दिष्ट नव्हतं आमचं. मुलांना स्पर्धा परीक्षेमधून त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल घडवणं, त्यांच्यामध्ये कौशल्य विकसित करणं. म्हणजे आज जी मुलं गुणवत्ताधारक झाली आहेत ती इथं बक्षीस घेत आहेत, तो आनंद तर आहेच, पण जी मुलं गुणवत्ता यादीमध्ये नाही आहेत त्यांचा अभ्यास वाया गेलेला नाही आहे.
कारण त्यांना एक खूप छान अप्रोच मिळाला, खूप छान दृष्टिकोन मिळाला. जगताना जीवनातली कुठलीही परिस्थिती ते सहज हाताळू शकतात, कारण त्यांच्यामध्ये ती जीवन कौशल्य आलेली आहे. समस्या निराकरण, चिकित्सक विचार करण्याची वृत्ती, खूप कौशल्य मुलांमध्ये विकसित होतात आणि नकळत मुलांची पर्सनॅलिटी त्यामधून, या अभ्यासामधून डेव्हलप होत जात असते. आणि या ज्या कसोट्या असतात ना, या कसोट्या म्हणजे तुम्हाला कळणारच नाही. जर तुम्हाला या 5 नंबरच्या यशाचं गमक जाणून घ्यायचं असेल ना, तर फक्त आणि फक्त 5 नंबरमध्येच प्रवेश घ्यावा लागेल. त्यासाठी 5 वर्ष टिकून राहावं लागेल आणि मग 5व्या वर्षी कळेल की हां, आपल्याला या शाळेनं काय दिलेलं आहे, म्हणजे आपलं बाळ कसं होतं आणि 5 वर्षानंतर आपलं बाळ कसं झालं, हे सगळं क्रेडिट शाळेला जातं. कारण इथं जी यंत्रणा आहे ना, ती इतकी छान आहे. कुठल्याही ताणतणावाशिवाय आनंदानं स्वतःला हवं तसं काम करण्याची संधी वरिष्ठांकडून दिली जाते आणि त्यामुळं आम्ही सगळे शिक्षक आम्हाला हवं तसं काम आम्ही वर्गामध्ये आमच्या करू शकतो. त्यानंतर जसं की सांगितलं की सुरुवातीला प्रवेश परीक्षा होते आणि मग त्या मेरिट वाईज आम्ही बॅचेस काढतो आणि जी पहिली बॅच असते की नाही, त्या पहिल्या टॅलेंट बॅचमध्ये जी मुलं आहेत ना, त्याच्यामधून आम्ही गुणवत्तेचा क्रीमी लेअर कसा तयार करायचा हा विचार करतो. म्हणजे इतके छान अनुभव आले मला त्या टॅलेंट बॅचमध्ये, काय जबरदस्त मुलं. म्हणजे अभ्यासासोबत त्यांना हेही कळतं की आता अभ्यास खूप झालाय तर थोडं वेगळं काहीतरी करूया. आणि आम्ही फक्त म्हणजे स्कॉलरशिप म्हणजे सकाळी 8 ते 6 पर्यंत फक्त शिष्यवृत्तीच नाही, आम्ही वर्गाचा शासनाने ठरवून दिलेलं जे पाठ्यपुस्तक आहे त्या पाठ्यपुस्तकाचा अभ्यासक्रम सुद्धा आम्ही नियोजनपूर्वक वेळेतच पूर्ण करतो. सोबत पाठ्यपुस्तक पूरक ॲक्टिव्हिटीज सुद्धा घेतल्या जातात. मागच्या वर्षी सगळ्यांना पुस्तक वाचणं शक्य नसायचं, म्हणजे अवांतर काही वाचन मुलांना व्हायचंच नाही कारण खूप अभ्यास असायचा. तेव्हा आम्ही 5वीच्या सगळ्या वर्गांमध्ये आम्ही पुस्तकांचं क्रमशः वाचनाचा एक उपक्रम घ्यायचो की एका वेळी एक पुस्तक सगळ्या मुलांना वाचून ऐकवायचं. म्हणजे अशी आम्ही खूप पुस्तकं वाचली आणि त्या पुस्तकातली जी प्रेरणा आहे ना, ती आम्हाला वर्षभर त्यांच्या वर्तनातून दिसत राहायची की पुस्तकं पण अशी वाचली की जी त्यांना स्कॉलरशिपच्या म्हणजे या यशापर्यंत पोहोचवतील अशी पुस्तकं आम्ही वाचली आणि ते बदलही मुलांमध्ये दिसले. आणि टॅलेंट बॅच 1 मध्ये एक मला अनुभव आला. मी तर वर्गात मुलांना नेहमी सांगायचे, विशेषतः मुलींना, की आपल्या वाईमधलं प्रशासन बघा. आपल्या वाई तालुक्याच्या नगरपालिकेच्या CEO कोण आहेत? सन्माननीय दळवे मॅडम. आपल्या वाई तालुक्याचे तहसीलदार मॅडम कोण आहेत? मेटकरी मॅडम. आपल्या नायब तहसीलदार त्या सुद्धा म्हणजे महिलाच आहेत, जायगुडे मॅडम. आणि त्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका पण महिलाच होत्या, खडसरे मॅडम. तर तेव्हा मी वारंवार ही गोष्ट मुलींना सांगायचे की तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं भविष्यात आम्हाला दिसलं पाहिजे की, आणि मला खात्री आहे हे जे विद्यार्थी आहेत ना स्कॉलरशिपला बसलेले सगळे, हे नक्की भारताच्या प्रशासकीय सेवेमध्ये असणार आहेत भविष्यामध्ये. म्हणजे याची आम्हा सगळ्या शिक्षकांना मनोमन खात्री आहे. कारण आम्ही म्हणजे हे विधान अतिशयोक्ती नाही आहे, आम्ही ते अनुभवलंय मुलांमध्ये. म्हणजे जी कौशल्य आम्हामध्ये आत्ता आली ना नोकरीमध्ये आल्यानंतर, ती कौशल्य आम्ही मुलांमध्ये आत्ताच म्हणजे पाहिलेली आहे. त्यामुळे हा विश्वास मला आहे आणि खरंच ते तसं व्हावं अशी आमची मनोमन इच्छा आहे आणि त्यासाठी तुम्हा मुलांना खूप खूप आशीर्वाद आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं कधी कधी व्हायचं की कधी आम्ही खूप हायपर व्हायचो शिक्षक, की जेव्हा खूप कष्ट केल्यानंतर आपली एक अपेक्षा असते की मुलांनी तेवढा रिझल्ट आपल्याला दिला पाहिजे आणि मग अचानक मुलांचा ग्राफ खाली यायचा आणि मग आम्ही हायपर व्हायचो. एकदा असंच झालं आणि कमी मार्क पडलेले आणि मधल्या सुट्टीमध्ये मुलांचा दंगा सुरू होता. मुलं कुठलं तरी एक गाणं म्हणत होती मुलं आणि आम्ही खूप रागवलो की रिझल्ट बघा आजचा काय आहे आणि आम्ही सगळ्या टेन्शनमध्ये आणि तुम्हाला गाणं सुचतंय. तर मुलं वाईट वाटली आणि तेव्हा सांगितलं की रिझल्ट लागेपर्यंत हे गाणं तुम्ही अजिबात म्हणायचं नाही. आणि रिझल्ट लागल्यानंतर मग मुलांनी तोपर्यंत मुलं गाणं नाहीच म्हटली. खरं तर म्हणजे ते गाणं असं आहे की त्याला म्हणजे कुठलीच पार्श्वभूमी नाही, ते कुठल्या चित्रपटातलं माहीत नाही, ते कुठल्या भाषेतलं आहे हे पण माहीत नाही आणि तरीही मुलं ती म्हणायची. पण मी आज मुलांना सांगेल की आज आपण ते गाणं म्हणूया, एकत्र म्हणूया. ठीक आहे, 1 2 3 स्टार्ट.
आमडी मडस्क नको कोकण कंडी तुरा नकंडी तरकडी. कुठल्या भाषेतलं हे? काही म्हणजे त्या गाण्याला बुडका नाही, शेंडा नाही, काही नाही, पण त्यांना आनंद वाटायचा. आणि कमी मार्क पडलेले असताना ते आनंदानं म्हणतायत याचा मला राग आला होता. आणि तेव्हा मी त्यांना हे गाणं म्हणायला बंदी घातली होती, पण आज ते मला अलाउड करावं असं वाटलं म्हणून मी त्यांना करू दिलं. आणि दुसरी गोष्ट की आज आपण इथं सगळेजण आहोत. तुम्ही पुन्हा एकदा सगळेजण आम्हा सगळ्या शिक्षकांसमोर आला, असं वाटलं की जुनी पाचवीच पुन्हा आली. खूप छान वाटलं, खूप आनंद झाला. या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये परमेश्वरानं आमच्या उंजळीत खूप फुलं टाकली. आणि ती फुलं जरी आता आमच्या उंजळीमध्ये नसतील तरी त्यांचा गंध सतत दरवळत राहील. काही मुलांनी तर आम्हाला रामायण, महाभारत, गीता सुद्धा शिकवली आम्हाला. ती मुलं तर कायम आम्हाला गुरुस्थानीच राहतील. आणि शेवटी बाळांना एवढंच सांगेल की नवीन वर्ष येते, नवीन पर्वापासून नवं वर्ष सुरू होते. तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आणि शेवटी एक संदेश देईल की जा उंच दूरवर एक वटून आपलं बळ, या 2 पंखांमध्ये क्षितिजाच्या वाटेवर. भरपूर करा प्रयत्न, भरपूर करा मेहनत, नक्की पूर्णतः येईल तुमचे ध्येय. मनात जोपासलेलं आणि तुमच्या कष्टानं, तुमच्या परिश्रमानं मंत्रमुग्ध झालेलं. पण काही झालं तरी आपला स्नेह विसरू नका. हा स्नेह असाच ठेवा, मोत्यासारखा शुद्ध, सोन्यासारखा सतेज आणि हिऱ्यासारखा अभेद. मनपूर्वक आभार. मी माझे मनोगत थांबवते.